जय श्रीराम. बरेच जण आज इथे प्रत्यक्षात उपस्थित आहेत. तरीही ऑनलाईन संख्या काही कमी दिसत नाहीये. चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जे आज प्रत्यक्षात उपस्थित आहेत त्यांचं विशेष स्वागत आणि आपल्या वाचनाकडे वळूया. मागच्या वेळेला आपल्या जरा कमी ओव्या अभ्यासून झाल्या होत्या, कारण श्रद्धेय मुळे शास्त्री यांचं आपल्याला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन सुरुवातीला लाभलं वाचनाच्या, आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ गेल्यामुळे कमी ओव्यांचा अभ्यास आपला झाला होता. आपण 170 क्रमांकाच्या ओवीपर्यंत मागच्या वेळेला आलो होतो. अर्जुन भगवंतांना म्हणतोय की सांख्य योगापेक्षा अष्टांग योग जर सोपा असेल तर तो अवश्य आम्हाला सांगा. अडचण एवढीच आहे की या विषयात आमच्यासारखे साधनाविषयी अबळ म्हणजे जे अनधिकारी आहेत त्यांना कदाचित अष्टांग योगाच्या मार्गाने ब्रह्मभाव प्राप्त करून घेण्यास काही काळाचा विलंब लागत असेल, पण तो आम्ही सहन करू, असा तो विषय आपला सुरू आहे. अर्जुनाला अष्टांग योगाबद्दल जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे आणि त्याच्यात ती 169 क्रमांकाची अत्यंत महत्त्वाची ओवी जी आपण मागच्या वेळेला अभ्यासली होती. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. बरंच आपण मागच्याला चिंतन त्याच्यावरती केलं होतं. दोन हे जे शब्द आहेत, परिससी आणि अनुष्ठसी. परिससी म्हणजे ऐकतोस. ऐकण्याचे दोन प्रकार आपण पाहिले होते, पुन्हा काही सांगत बसत नाही, पण कसं ऐकावं संतांकडे गेल्यानंतर मी उदाहरणं घेतली होती. दोन परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई. पण ते कोणीही असतील, आपण जेव्हा संतांच्या दर्शनाला जातो आणि त्यांच्याकडून ज्ञानप्राप्तीची काही अपेक्षा करतो तेव्हा आपलं श्रवण कसं असलं पाहिजे. आपण बरंच त्या दिवशी ऐकलं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यातला जो परिप्रश्नेन सेवया हा जो प्रकार आहे त्याचाच हा भाग आहे सगळा. कारण आपल्याला परिप्रश्नेनमध्ये आपल्या डोक्यात कुठेतरी असं असतं की प्रश्न कसा विचारावा किंवा प्रश्न कोणते विचारावे याचा बराच चिंतन उहापोह याच्यावरती बराच वेळ झालेला आहे. पण ते विचारल्यानंतर ते कसं ऐकावं हाही त्याचाच भाग आहे. जी एक घाई झालेली असते की थोडंसं बोललं, एक 4-5 वाक्य त्यांची ऐकली की, आणि हे अगदी स्वाभाविक होतं, आपण मुद्दाम करतो असं नाही, पण आपला जो अंतरीचं धावे स्वभावे बाहेरी ज्याला म्हणतात, तो जो रजोगुण आहे तो स्वस्थ बसूच देत नाही आपल्याला. थोडे 4 वाक्य त्यांच्या मुखातून ऐकली की आपल्याला काहीतरी विचार येतो आणि कधी त्यांना सांगतो, म्हणजे त्यांचं बोलणं कधी कधी मध्ये तोडून किंवा कधी कधी बरं दिसत नाही म्हणून ते कधी एकदाचे थांबतात आणि मी सांगतो. म्हणजे आपण वाटच बघतो, याचा अर्थ काय, पुढचं ते जे बोलतात आहे तिकडे लक्षच नाही आहे माझं, कारण ते कधी थांबतात याचीच मी वाट पाहतोय. आणि मी विशेषतः जे आपण जेव्हा सूक्ष्म तत्वज्ञानाची चर्चा या संत सद्गुरूंची आपण जेव्हा करतो, जेव्हा त्या संदर्भातले काही प्रश्न विचारतो किंवा आपल्या साधनेच्या अडचणीचे काही प्रश्न विचारतो, तेव्हा तो खूप नाजूक प्रांत आहे, खूप सूक्ष्म गहन तत्वज्ञान आहे. त्यामुळे कधी कधी ते सुद्धा थांबतात, पण ते थांबले याचा अर्थ त्यांचं बोलणं संपलं असा होत नाही. आपण मागच्याला तो विषय पाहिला होता. विचारांची शृंखला सुरू असते, त्याला योग्य शब्दात कसं मांडावं याचा विचार करण्यासाठी सुद्धा ते थांबले असतात. कधी कधी परमपूज्य मंदाताईंच्या बाबतीत विशेषतः मी अनुभवलेलं आहे, आणि मी तर नेहमीच सांगतो की त्यांचं अखंड चिंतन सुरूच असतं. अखंड चिंतन आहे आपल्याशी. जेव्हा त्या बोलतात, मग ते प्रवचनाच्या माध्यमातून असो, व्यासपीठावरती बसून, किंवा वैयक्तिकरित्या असो, त्या प्रकट चिंतनच करत असतात. आणि जेव्हा एखादा चिंतन करत असतो तेव्हा त्याला कधीही व्यत्यय आणू नये, कारण ते चिंतन आहे, ते चिंता नाही, आणि ते आपल्या हितासाठी सुरू आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि परमपूज्य मंदादी प्रवचनात बऱ्याच वेळा हे वाक्य वापरतात, तुम्ही ऐकलं असेल की
श्रोते हो, तुमचं भाग्य मला बोलायला भाग पडतंय, असं अनेक वेळा ते वाक्य बोललेलं आहे, रेकॉर्डेड आहे प्रवचनामध्ये. हे अत्यंत प्रामाणिक वाक्य आहे. हे उगीच काहीतरी नाट्यमयता आणण्यासाठी म्हणून बोललेलं वाक्य नाही आहे. आपलं भाग्य आहे, त्या भाग्याने आपण त्यांच्यासमोर श्रवणाला बसलो आहोत, हे खरोखर आपलं भाग्य आहे. आणि आपल्या भाग्याने त्या प्रकट चिंतन करतात आहे, कारण त्यांचं चिंतन सुरूच असतं, त्या चिंतनातच असतात. हे एवढं सगळं त्या ऐकण्यामध्ये येतं. आणि हे सगळं मग ऐकायचं तरी कशासाठी? तर अनिष्ठोनी परिसोनी अनुष्ठीसी. तर ते हा पण अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण शेवटी मी आत्ता हे सगळं जे वर्णन केलं की संतांकडे गेल्यानंतर श्रवण कसं करावं, हा कितीही नाही म्हटलं तरी शेवटी परोक्ष ज्ञानाचाच भाग ठरतो. कितीही त्या सूक्ष्म पातळी त्यांनी गाठली तरी पहिली गोष्ट, मी तिथपर्यंत त्यांचं बोट धरून पोचलो पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचं बोट सोडता कामा नये. त्याच्यासाठी श्रवण असं करायचं असतं, नाही तर बोट कधी सुटतं आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यालाही शेवटी मर्यादा आहे. त्यामुळे अपरोक्षाचा जोपर्यंत मी स्वतः वाटचाल सुरू करत नाही, आणि त्याला म्हणतात अनुष्ठीसी, मी स्वतः जोपर्यंत अनुष्ठान करत नाही तोपर्यंत ते जे मला सांगायला त्यांनी हवं आहे ते सांगत नाहीत. लेट्स पुट इट दॅट वे, शुद्ध मराठीत. कारण काय, सुरुवातीला एक दोन प्रश्न तुम्ही विचाराल, तेवढ्यापुरतं ते उत्तर देतील. आणि म्हणून परमपूज्य काका, परमपूज्य मंदात किंवा कुठलेही संत, अगदी तुम्ही एकच प्रश्न विचारा, हवं तर परीक्षा घ्या, 4 जण वेगवेगळे जा आणि तोच प्रश्न त्यांना विचारा, त्यांची उत्तरं आणि त्याची खोली वेगवेगळी असते. का बरं? बोलणार आहे तर तेच आहे, प्रश्नही तोच आहे. कारण त्यांना सगळं कळत असतं की समोरचा हा किती प्रामाणिकपणे प्रश्न विचारतो आहे, अभ्यास करून साधना करून विशेषतः विचारतो आहे. म्हणजे त्याच्या साधनेतली अडचण आहे की केवळ माझाही पंचदशीचा अभ्यास झालेला आहे, मी पण विचारसागर अभ्यासला आहे, त्यातला एक मुद्दाम कुठला तरी क्लिष्ट विषय काढून मी तो प्रश्न तुम्हाला विचारतो आहे, असा भाव त्याच्या मनामध्ये आहे. मुद्दा हा आहे की अगदी, आणि हे व्यवहारातही आहे, आपण आता संगीताचा वर्ग आहे किंवा वाद्य आपण शिकतो, त्या गुरूंना सुद्धा कोणता शिष्य आवडतो? करावर विचार. माझ्या गुरूंच्या अनुभवावर मी सांगतो, जो नियमित रियाज करतो तो त्यांचा सगळ्यात लाडका शिष्य असतो. कारण जो नियमित रियाज करतो त्याचीच प्रगती दिसते ना. आणि दुसरी गोष्ट, जो नियमित रियाज करतो त्याला, त्याचा दुसरा अर्थ असा होतो की गुरूंनी जे शिकवलंय त्याची किंमत त्याला आहे. साहजिकच असं शिष्य त्यांना आवडणारच आहे, त्यात विशेष काहीच नाही, दर इज नो रॉकेट सायन्स. अगदी परमार्थात तसं आहे. सगळ्यांवर समदृष्टीने ते पाहता ते सगळं ठीक आहे, तरीही रामकृष्ण परमहंसांना स्वामी विवेकानंदांची ते वाट बघायची. का बघायचे? परिसोनी अनुष्ठीसी. अनेक शिष्य त्यांच्या समोर असायचे, त्यांच्यावर काही कमी कृपा केली का? नाही, कृपा सगळ्यांना सारखीच आहे. पण जो कृपेस जास्त योग्य आहे, लायक आहे, अधिकारी आहे, त्याची वाट सद्गुरू साहजिकच पाहणार. कारण सत्शिष्याची ओढ प्रत्येक सद्गुरूला असतेच. तर हे परिसोनी अनुष्ठीसी म्हणून मी आजही थोडंसं जास्त बोललो, कारण सारखा आपल्याला साधनाभिमुख परमार्थ करायचा. नुसतं तत्वज्ञानाचा अभ्यास करून आपल्याला पंडित व्हायचं नाही आहे. ते तत्वज्ञान मी आयुष्यात उतरवायचं कसं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नेहमीसाठी आपण लक्षात ठेवूया सगळेजण की आपण जेव्हा संतांच्या, एक तर संतांच्या दर्शनाला नेहमी जावं, नेहमी जावं, एकही संधी सोडू नये. परमपूज्य काकांचं एक वाक्य नेहमीच सगळ्यांना सांगतो, वाटेल ते करून टाळायची जर गोष्ट असेल तर त्याला कुसंगती असं म्हणतात. ती वाटेल ते करून टाळायची. विचार करतोय बोलू काय वाक्यावर, थोडंसं बोलतो एक दोन वाक्य अजून. आणि अनेक वेळा ऐकलं असेल आहे, पण कुसंगती टाळायची म्हणजे प्रत्यक्षात आयुष्यामध्ये असा एक काळ येतो की जेव्हा परमार्थाला विरोधी अशी जी माझी संगत असते, मग ती मित्रांची असेल, ती नातेवाईकांची असेल, ते माझे चुलत भाऊ असतील, ते माझे मावस भाऊ असतील, त्या माझ्या बहिणी असतील, ते माझे जुने लंगोटी यार असतील, परमार्थाला जर विरोधी असेल तर ती कुसंगती टाळलीच पाहिजे. एक वेळ साधकाच्या जीवनात अशी येते की जेव्हा गंभीरतेने जर त्याचा प्रवास सुरू होतो,
हे मागचे बंध तोडावेच लागतात, कारण ती कुसंगती आहे, त्याला आपण काही करू शकत नाही, आपल्याला आनंद नाही आहे ते करण्यामध्ये. आणि परमपूज्य काकांनी त्याचं विवेचन केलं आहे का प्रवचनात, की आपल्या गटातून फुटून गेलेला कोणालाच आवडत नसतं, ते त्याला परत ओढण्यासाठी प्रयत्न करत असतात, आणि ते मित्रच असतात, त्यामुळे ते वाटेल ते बोलतात, त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. म्हणून कुसंगती वाटेल ते करून टाळायची आहे. दुसऱ्या टोकाला सत्संगती आहे, त्याचा आपला मुख्य विषय सुरू आहे, तो वाटेल ते करून मिळवायची आहे, ती सांभाळायची आहे. म्हणजे विषय आपला हा सुरू होता की संतांच्या दर्शनाला नेहमी जावं, ते संत आहेत अशीच आपली खात्री असेल तर जरूर जावं. आपले सद्गुरूच असले पाहिजे असं काही गरज नाही आहे, कारण त्यांच्या सानिध्यात काय मिळतं आपल्याला हे अजून कळण्याची आपली लायकी नाही आहे. तर तिथं जाऊन बसावं, करावं नमस्कार त्यांना, काय अर्धा तास 15 मिनटं जे काही तुम्हाला शक्य असेल जरूर जावं दर्शन. आणि मधला एक विसंगतीचा प्रकार आहे, ती सांभाळावी लागते, तो सोडून देतो, आत्ताचा विषय नाही आपला. त्यामुळे हे शेवटचं वाक्य पुन्हा सांगतो, की जोपर्यंत मी स्वतः साधना करून सद्गुरूंच्या दर्शनाला जात नाही, तोपर्यंत माझ्या हिताचं, प्रत्यक्ष माझ्या हिताचं, ज्याला शुद्ध मराठीत कस्टमाइज अप्रोच असं म्हणतात. कारण बाकी तर प्रवचनामध्ये आता परमपूज्य काकांनी सांगायचं काही ठेवलेलंच नाही आहे, हजारो प्रवचनं झालेली आहे, जीवनातला असा एक प्रसंग नाही, असा एक प्रश्न नाही की त्याचं उत्तर काकांनी देऊन ठेवलेलं नाही. पण तरीसुद्धा मग का जायचं त्यांच्याकडे, तर ते एक सामान्य पद्धतीचं झालेलं मार्गदर्शन आहे. माझ्यासाठी जे आहे, माझी जी काय म्हणूया, माझ्या ज्या वैयक्तिक समस्या आहेत, माझी जी पार्श्वभूमी आहे, माझ्या ज्या साधनेतल्या प्रत्यक्ष अडचणी आहेत, ह्या जर घेऊन मी त्यांच्याकडे गेलो तर त्या वेळेचा सदुपयोग आहे, तर त्या सत्संगतीचा उपयोग आहे. नाही तर लोणावळ्याला गेलो काय आणि शिवगडला गेलो काय, वातावरण सारखंच आहे, तिकडे मोराचे आवाज येतात, तिकडे मोराचे आवाज येतात, तिकडे झाड आहे, तिकडेही झाड आहेत, तिकडेही तलाव आहे, तिकडेही तलाव आहेत. ह्याच्या पलीकडे त्या शिवगड आणि मुरगुडच्या भेटीला काहीच किंमत उरत नाही. त्यामुळे खूप महत्वाची उभी होती, 169 पाठच करून टाकायची. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अरे अर्जुना, तू ऐकतोस आणि ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस, याच्यावर आपण आत्ता थोडं सगळं ऐकलं. तर मग आम्हाला सांगावीची उणीव कोणती आहे? मग मुद्दा हा आहे की भगवंतानं सुद्धा अर्जुनाशी का बोलावं असं वाटतं आहे. कारण अर्जुनाचा प्रामाणिक प्रश्न आहे, त्यांनी एक समजून घेतलं, सांख्ययोग समजून झाला, कर्मयोग झाला, आता त्याला कुठेतरी असं वाटतं की कदाचित अष्टांग योग याच्यापेक्षा सोपा असेल का, कदाचित वेळ लागेल, त्याची तयारी आहे ती वेळ देण्याची. भगवंत म्हणतात काय आम्हाला सांगण्याची उणीव काय आहे, कारण मी सर्वज्ञ भक्तवत्सल आहेच. आणि मग माऊलींनी त्या दोघांच्या प्रेमाचं वर्णन करायला सुरुवात केली, की आधीच चित्त मायेचे जरी मीश जाहले पडी पडियंतयाचे, आता ते अद्भुतपणे स्नेहाचे कवण जाणे. ही उभी झाली होती मागच्याला आपली 170, की ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यास म्हणतात की आधीच आईचे अंतःकरण लेकरांविषयी प्रेमळ, पुन्हा त्यात आवडत्या लेकरावर प्रेम करण्याचे निमित्त प्राप्त झाले, आता त्या प्रेमाचा अद्भुतपणा कोण जाणू शकेल. माऊलींचे दृष्टांत, ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी, हे असो नेणी जे दृष्टी हरीची वानू. त्या प्रेमाला कारण्यरूपी पाण्याचा वर्षाव म्हणता येईल, किंवा नव्या प्रेमाची सृष्टी म्हणता येईल. पण ह्या सर्व उत्प्रेक्षा असोत, कारण काय तर श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीचे कोणत्याही शब्दाने वर्णन करण्याचे कळत नाही. पहिले दृष्टांत माऊली देतात आणि मग असं म्हणतात आहे की नाही देऊ शकत, कारण कुठलाही दृष्टांत दिला तरी तो तोकडाच पडणार आहे, मग तो पावसाचा द्या की अजून कशाचा द्या. तरी म्हणतातच आहेत पुढे की जे अमृताची बोतली की प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. कारण जणू ती कृपादृष्टी अमृताची ओतलेली पुतळी आहे आणि प्रेम पिऊन माज चढलेली आहे. अर्जुनाविषयीच्या मोहाने देहभान विसरून धुंद झाली आहे, म्हणून तिला त्यातून बाहेर पडण्याचे भान राहिले. पण अर्जुन विचारतच चाललेला आहे आणि भगवंत बोलतच जातात आहे, आणि हे विसरू नाही शकत आपण की कुठल्या परिस्थितीत हे सगळं सुरू आहे उल्लेख त्याचा पुढे. पुढच्या ओवीतच आहे की हे बहु जे जे जल्पिजेल, तेथे कथेसी फाक होईल, परी ते स्नेह रूपा न येल बोलवरी. माऊली म्हणते की ज्या कृपादृष्टीचे वर्णन करण्याकरता जी ही
खूप बडबड करावी, जे शेवटी वर्णन न होता वरवरचे ठरते. वरवरचंच तर ते ठरत आहे. दुसरे असे की त्या वर्णनाच्या भरात मूळ कथेशी दुरावा होईल, तेथे कथेसी फाक होईल. तिसरे असे की इतके करूनही श्रीहरीच्या कृपादृष्टीतला स्नेह आकाराला येणार नाही व त्याचे यथार्थ व समग्र स्वरूप कळणार नाही. दोन तीन दृष्टांत दिले माऊलींनी. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे की कृपादृष्टीचं वर्णन करण्याकरता ही जी खूप बडबड करावी, त्यांनी काय होणार आहे, तर ते वर्णन शेवटी वरवरच ठरणार आहे. दुसरं असं की त्या वर्णनाच्या भरात कथेला पुन्हा दुरावा निर्माण होणार आहे. आणि तिसरं, इतकं करून श्रीहरीच्या कृपादृष्टीतला स्नेह आकाराला येणं शक्यच नाही आहे, त्याचं यथार्थ समग्र स्वरूप कळणार नाही. गंमत अशी आहे, महाराज इथे असं म्हणतात आहे बरं का, 5वा अध्याय संपत आलेला आपल्याला माहिती आहे, पण 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णार्जुन प्रेमाचं रसभरीत वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी 108 ते 138 ओवीपर्यंत केलेलं आहे. म्हणजे किती, साधारण 30 ओव्या ह्याच विषयावर खर्ची घातलेल्या आहेत. आत्ता असं म्हणतायत, पण त्यांना राहवलेलं नाहीच आहे. 6व्या अध्यायाच्या वेळेला त्यांनी 30 ओव्यांमध्ये हे जे श्रीकृष्णार्जुनांचं प्रेम आहे त्याचं वर्णन त्या ओव्यांमध्ये केलेलं आहे. आपण जे 6व्या अध्याय जेव्हा बघू तेव्हा आपल्याला बघायला मिळेलच. एखादा मजेशीर विचार आला मनामध्ये, कल्पनाच आहे ती, कल्पना म्हणून ऐका आणि सोडून द्या. असं वाटलं मला की 5वा अध्याय संपला असेल, संध्याकाळी सगळे श्रोते आपापल्या घरी गेले असतील, ही चारही भावंड आपल्या घरी गेली असतील. त्या छोट्याशा मुक्तीने त्या 3 भावांना जेवायला वाढलं असेल, कदाचित रांधून वाढलं असेल, काय त्यांच्या झोपडीमध्ये थोडंफार गरिबाच्या जे काय असेल ते, किंवा कदाचित माधुकरी मागून आणली असेल, त्याचं सगळ्यांनी मिळून जे काही थोडंसं उरलं असेल अन्न, ते ग्रहण केलं असेल. बाहेर संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेला छान अद्वैताच्या गप्पा करत हे 4 भावंड बसले असतील. पिठूर चांदणं पडलं असेल रात्रीचं, नेवाशातल्या त्या नदीचा कदाचित खळखळणारा प्रवाह असेल, त्याचा आवाज येत असेल, आणि सहज निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले असतील की अरे, तू त्या श्रीकृष्णार्जुनाच्या प्रेमाचं वर्णन करताना का थांबलास, करायचं होतं की. ज्ञानेश्वर महाराज त्यांना म्हणाले असतील की नाही, कारण तेव्हा त्यांचं लक्ष गेलं असेल निवृत्तीनाथांकडे, म्हणूनच त्यांनी स्वतःला आवरून तेव्हा नसेल केलं, पण तेच स्वतःहून जेव्हा म्हणतात आहे तेव्हा त्यांनी 6व्या अध्यायात ते करायचं ठरवलं असेल. अशी एक उगीच कवी कल्पना माझ्या मनामध्ये येऊन गेली. पण असं कधी आपण विचार करत नाही, पण अशाच, अगदी असं जरी नाही तरी तत्सम असंच तिथे घडलेलं असणार आहे. कारण नेवाशाच्या त्या देवळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा निवृत्तीनाथ होतेच, त्यांचे बाकीचे बंधू होते, आणि काही सच्चिदानंद थावरे ज्यांनी ती लिहून घेतली ज्ञानेश्वरी ते होते, आणि काही भक्त मंडळी, सज्जन सगळे तिथले श्रोते म्हणूया. त्यामुळे इथे वर्णन न करता तिथे त्यांनी केलं, म्हणून असं एक कल्पना मनामध्ये आली. पण 30 ओव्या खर्ची घातलेल्या आहेत पुढच्या अध्यायामध्ये. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची. म्हणून या विचाराशी काय प्रयोजन आहे, जो ईश्वर आपले मोजमाप आपणच जाणत नाही, तो कोणी आकलन करावा. 10व्या अध्यायामध्ये आहे विभूती योग, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक येतो, श्लोक असा आहे, हंत ते कथयिष्यामी दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरेष्य मी. त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणाले, शुद्ध मराठीत आय विश असं म्हणालेत. आय विश आय कुड टेल यू असं म्हणालेत. म्हणजे शक्य असतं माझ्या सगळ्या विभूती तुला सांगणं, तर अर्जुना खरंच सांगितल्या असत्या, पण ते मला सुद्धा माहिती नाही. मी तुला मुख्य प्रधान जेवढ्या दिव्य अशा विभूती आहेत तेवढ्याच विभूतींचं मी तुला वर्णन करतो, असं म्हणून तो 10वा अध्याय. आणि पुढे शेवटी त्याच्या शेवट वर्णन करताना शेवटी भगवंत म्हणाले, एकांशेन स्थिते जगत.
माझ्या एका अंशावरती हे जे संपूर्ण विश्व आहे ते स्थित आहे. आणि त्याचं वर्णन, त्याच्या विभूती. अंबानीला विचारलं कुठे कुठे प्रॉपर्टी आहे तुझी, तो हेच उत्तर देणार आहे. काय सांगू तुला, तो बाहेर बसलाय सीए माझा, त्याला विचारून घे. तशी अवस्था आहे. त्यामुळे म्हणून माऊली इथे म्हणताय की जो ईश्वर आपले मोजमाप आपणच जाणत नाही, तो आपण कोणी आकलन करावा. तरील मागे ध्वनी आत मज गमला सावियाची मोहित, जे बळात्कारे असे म्हणत परीस बापा. तरी सुद्धा मागील भगवंताच्या बोलण्याच्या अभिप्रायातून मला असे सहज वाटले की तो भगवान अर्जुनाच्या प्रेमाने मोहित झाला आहे. माऊली म्हणते मला असे सहज वाटले मज गमला सवयाची मोहित. कारण काय, उदाहरण दिलं आहे. कारण युद्ध प्रसंगात अष्टांग योग सांगण्यासारखा अनुकूल देश काळ नसतानाही तो केवळ मोहाच्या बलात्काराने अर्जुनाला म्हणत होता की बाबा अर्जुना तू ऐक. अजिबात तो काळ, ते स्थळ, अष्टांग योगाचं वर्णन काय कुठल्याच आध्यात्मिक किंवा पारमार्थिक वर्णन करण्यास योग्य नव्हतं खरं. पण श्रीकृष्णाजनांचं जे विलक्षण प्रेम होतं आणि ते का होतं आपल्याला नेहमीच आपण ते ऐकतो. अर्जुन काय अधिकारी शिष्य होता आणि सद्गुरू तर प्रत्यक्ष भगवंतच होते, त्यामुळे तो विषयच नाही आहे. त्यामुळे म्हणजे अगदी स्वाभाविक होतं की असं हे जे प्रेम आहे विलक्षण अलौकिक, की जिथे कसल्याचं मर्यादा व्यावहारिक लौकिकातल्या त्यांच्या प्रेमाला, त्या ज्ञानप्रदानाला पडत नव्हते. अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपी जेल. त्याच्यातून अजून एक आपल्या लक्षात येतं, खरं सांगायचं तर, की प्रत्यक्ष भगवंत इथे सद्गुरू झालेले आहेत, की ज्यांच्या विभूती त्यांना स्वतःला वर्णन करता येत नाही, कारण सगळे तेच झालेले आहेत. असं असून सुद्धा ते सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात मोहित होतात. ते मोहितचा अर्थ काय आहे, प्रेमामध्ये पडतात. तर कोणाच्या विषय तो सुरू आहे. अनुष्ठोनी परिसोनी अनुष्ठिसी. भक्ताच्या प्रेमामध्ये भगवंताचं काय होतं याचं वर्णनाने भरलेले ग्रंथ ज्या ग्रंथ आहेत, भागवत त्यातला एक अतिशय उत्कृष्ट ग्रंथ आहे, आपण वाचू शकतो. मुद्दा असा आहे की भगवंताच्या प्रेमाने त्याला सुद्धा बांधता येतं, हा विषय. अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपी जेल. आणि मग भगवंत म्हणतायत की अर्जुना, सिद्धांताची फोड करणाऱ्या भाषेच्या शैलीने तुझ्या चित्ताला समजेल असे तसे शिवाय मनोरंजक सहज सोप्या भाषेत सांगेल. तो काईसया नाव योगू तयाचा कवण उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. आता माऊली पुढच्या अध्यायाची छान प्रस्थान करून देते पुढच्या 4 ओव्यांमध्ये. आता भगवंत जणू काही अर्जुनाला सांगतात आहे की आता मी तुला काय सांगणार आहे पुढच्या अध्यायात. तर तो योग कोणता, पहिलं. दुसरं, त्याला योग हे नाव कसे, म्हणजे थोडक्यात योग म्हणजे काय, त्याची व्याख्या तशी काही ठिकाणी येऊन गेली आहे भगवद्गीतेत, इथे पण येणार आहे 6व्या अध्यायात. त्याचा उपयोग काय आणि त्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो, सगळ्यात महत्त्वाचा विषय. नाही तर ते पुन्हा स्वप्नरंजन ठरू शकतं. ऐसे जे जे काही उक्त असे इये ठाई, ते आघवेची पाही सांगेन आता. आता असे जे जे काही या प्रकरणात सांगणे आवश्यक आहे ते ते सर्वच तुला आता सांगतो बघ. तो चित्त देवनी अवधारी ऐसे म्हणून श्रीहरी, बोलीजेल ते पुढारी कथा आहे. तू लक्ष देऊन ऐक असे म्हणून श्रीहरी जी कथा सांगणार आहेत ती पुढच्या अध्यायात आहे. आता 180 क्रमांकाची शेवटची ओवी आहे या अध्यायातली. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदास. अर्जुनाशी असलेली मैत्री न सोडता श्रीकृष्ण अष्टांग योग व तद्वारा जीवब्रह्मैक्य सांगतील. तो प्रसंग मी स्पष्ट करीन असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले. अष्टांग योग अर्थातच बघणारच आहोत आपण 6व्या अध्यायाचा विषय काय आहे. महत्त्वाचा आहे न सांडोनी सांगेल योगू. योगूचा अर्थ करताना परमपूज्य खंदारकर महाराज इथे म्हणतायत तद्वारा
जीवब्रह्मैक्य सांगतील. मुद्दाम मी लक्षात आणून देतोय कारण अष्टांग योग हा द्वैत मानतो. ते जे दर्शन आहे तेवढंच फक्त त्यातलं ज्ञानेश्वर महाराजांना मान्य नाही आहे, बाकी पूर्ण अष्टांग योग मान्य आहे. आणि म्हणून त्या शब्दाकडे मी तुमचं लक्ष वेधलं की तो जीवब्रह्मैक्य म्हणजे अद्वैतच सांगतो शेवटी, आणि तोच अष्टांग योग माऊलींना मान्य आहे. आपण हे पहिल्या अध्यायामध्ये श्री गजाननाचं जे रूपक बघितलं होतं तेव्हा आपण त्याचा विचार केला होता. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां श्री शंकर यथार्थी कृते ज्ञानेश्वरी भावदर्शने पंचमोध्याय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने आपली 5व्या अध्यायाची सांगता झालेली आहे. आपल्याकडे वेळ आहे, अजून 20-1 मिनिटं आहेत. करूया आज प्रवेश. आजचा मुहूर्त आहे. बरेच जण इथे प्रत्यक्षात उपस्थित पण आहेत श्रवणाला. आपण त्याचाही लाभ विशेष करून घेऊया आणि 6व्या अध्यायाकडे वळूया. पुन्हा एकदा स्मरण करू प्रवेश करण्याच्या आधी. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या बुद्धीमध्ये या तत्वज्ञानाच्या अर्थाचा प्रकाश पडू द्या, या अर्थाची मागणी करायची असते. पण पुन्हा पुन्हा आपण तो विषय पाहतो आहोत की किती गहन तत्वज्ञान, किती सूक्ष्म तत्वज्ञान हे आहे. आणि असं वाटू शकतं की मला शब्दाचा अर्थ कळला म्हणजे जणू काही मला कळलंच, आणि त्याच्यामध्ये मर्म सुटून जाऊ शकतं. तसं होऊ नये म्हणून ही प्रार्थना जितकी वेळ आपण त्यांच्या चरणी करू तेवढी कमीच आहे. 6व्या अध्यायाला सुरुवात करू. 6व्या अध्यायाचं नाव सर्वप्रथम आत्मसंयम योग. फार सुंदर नाव आहे. म्हणजे त्या नावावरच तुम्ही चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल की जो विषय, विविध विषय आलेले आहेत 6व्या अध्यायात, आपण आता बघणारच आहोत. आज कदाचित प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात होणार पण नाही, प्रस्तावनेतच वेळ जाईल. पण महत्त्वाचं आहे की आपण काय शिकणार आहोत, म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला तसा विचार करता येईल. तर त्याचं जे नाव आहे आत्मसंयम योग, फार सुंदर नाव आहे. मला खूप ते नाव आवडलं वैयक्तिकरित्या, कारण ज्या योगांचं वर्णन त्याच्यामध्ये येणार आहे त्या विविध योगांचं जर एका शब्दात वर्णन करायचं झालं तर आत्मसंयम योग. म्हणजे या योगांचा अधिकारी कोण आहे हे जे ज्ञान आता 6व्या अध्यायात आपल्या समोर येणार आहे. अत्यंत सुंदर तत्वज्ञान भगवंत सांगणार आहेत. त्याचा उपयोग कोणाला होतो? ज्याने आत्मसंयम केलेला आहे. मग तुम्ही त्याला काहीही म्हणा, तुम्ही त्याला ध्यानयोग म्हणा, त्याला अजून कुठलंही नाव द्या, अष्टांग योग म्हणा, राजयोग म्हणा, विविध नावं आहेत, बघणार आहोत आपण सगळं. पण अध्यायाचं नाव मात्र आत्मसंयम योग आहे. 5व्या अध्यायामध्ये 29 श्लोक होते आणि 180 ओव्या होत्या. त्याच्या साधारण 2.5 पट ओव्या या अध्यायामध्ये आहेत. त्याच्यामध्ये 47 श्लोक आहेत आणि ओव्यांची संख्या जी आहे ती 497 ओव्या या अध्यायामध्ये आहेत. अनेक जण इथे प्रत्यक्षात उपस्थित असल्यामुळे आणि त्यांना खिडकी बंद करण्याची आज संधी नसल्यामुळे त्यांचं सगळ्यांच्या चेहऱ्यावर पहिले तुम्हाला बापरे असं दिसून आलं की आपली ज्या गतीने गाडी चालते त्या गतीने बहुतेक की पंचवार्षिक योजना असावी, केवळ एकच अध्याय, अशी भीती त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसून आली. हरकत नाही, गमतीचा भाग बाजूला ठेवूया आपण. पण कदाचित आपला वेग, कदाचित मी सांभाळूनच बोलतोय,
वेग वाढू शकतो आपला, कारण आता आपल्या सगळ्यांचा अभ्यास हळूहळू होतो आहे, तयार कानाचे श्रोते आपल्याला लाभत आहेत, त्यामुळे कदाचित फारसं विवेचन करावं लागणार नाही. पण विषय या अध्यायाचा फारच वेगळा आहे एवढं नक्कीच सांगतो, आणि तो आपण सारखा ऐकतोच आहोत. असा हा आत्मसंयम योग नावाचा हा 6वा अध्याय आहे. या अध्यायाची जी सुरुवात आहे ती संजयाच्या बोलण्याने महाराजांनी केलेली आहे. इथूनच अभ्यासाला खरी सुरुवात होते. कारण असं आहे, भगवद्गीतेमध्ये संजय उवाच असा श्लोक या अध्यायामध्ये नाही. पण हेच तर माऊलींचं वैशिष्ट्य आहे, कारण ते आपल्याला काय करायला बसले आहेत, शुद्ध मराठीत स्टोरी टेलिंग, कथा सांगायला बसलेले आहेत. भावार्थ दीपिका नावच आहे त्याचं ग्रंथाचं. आपण म्हणतो ज्ञानेश्वर, मूळ नाव भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका म्हणजे काय, भगवंत जे बोललेले आहेत, सूत्ररूपाने बोललेले आहेत, तर त्यांचा त्याच्यामागचा भावार्थ काय होता, नेमकं त्यांना काय सांगायचं होतं, हे सांगण्याची जबाबदारी माऊलींनी घेतलेली आहे. आणि त्याला प्रामाणिक राहून आपल्याला ते, आणि हे तर आहेच, म्हणजे तत्वज्ञान परमार्थाचं तर आहेच, भगवंतांना काय अपेक्षित होतं, अर्जुनाच्या मनातले भाव कोणते होते, वगैरे वगैरे, हे तर आहेच. पण त्याच्याच बरोबर ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, याही अध्यायाच्या सुरुवातीला ते बोलणारच आहे, की साहित्यशास्त्रातले सगळे अलंकार वापरून ती कथा मनोरंजक सुद्धा कशी होईल, याच्याकडे माऊलींनी विशेष लक्ष दिलेलं आहे. म्हणून उत्प्रेक्षा, हे जे वेगवेगळे अलंकार आहेत, उपमा, उत्प्रेक्षा वगैरे वगैरे, नवरसांचा विचार आपण मागच्याला केला होता, हे सगळं भरपूर ज्ञानेश्वरमध्ये आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अर्थातच त्याच्यातनं सुद्धा काही शिकवू इच्छितात आहे. तर आता या अध्यायाची जी सुरुवात आहे ती माऊलींनी मग राया ते म्हणे संजयो अशीच केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, संजय आणि दुसरं कोण, आपले महाराज धृतराष्ट्र यांची कथा थोडीशी त्या अध्यायांमध्ये, त्या ओव्यांमध्ये घेतलेली आहे. कारण पुन्हा त्यातनं आपल्याला काय शिकवत आहेत, परमार्थाचा अधिकारी कोण आहे, विषय तो सुरू आहे. आत्मसंयम योग आपण सुरुवात केलेली आहे. ऐकणारे दोन आहेत, दोन श्रोते आहेत इथे, पण दोघांची प्रतिक्रिया, कोणाला काय ऐकायचं आहे. आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर धृतराष्ट्र म्हणाले संजयाला, फालतू बडबड करू नको, काय घडतंय ते सांग. कारण त्यांना काहीही रस नव्हता, भगवंत काय सांगतायत, काय तत्वज्ञान आपल्यासमोर येत आहे, किती गहन, किती उत्कृष्ट, किती जीवनाचं शाश्वत हित करणारं तत्वज्ञान, याच्याशी धृतराष्ट्राला काही घेणं देणं नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्याबद्दल जो शब्द वापरला होता तो चिखलात बसलेला रामकृष्ण हरी. मी रामकृष्णाच्या याच्यासाठी म्हणालो की मी तिथे बसत नाही ना, त्या पंक्ती पहिले तपासून घ्यावं लागतं दुसऱ्याला काही बोलण्याच्या आधी, म्हणून मी रामकृष्ण हरी म्हणालो. मी कुठला शब्द आहे तुम्हाला माहिती आहे, चिखलात जाऊन कोण बसतं, ती उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आहे धृतराष्ट्राला. मुद्दा असा आहे की ही जी कथा सांगण्याची शैली आहे त्यामुळे महाराजांची, जी नाही आहे भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये, संजय उवाची सुरुवातच नाही आहे त्या अध्यायाची, पण ज्ञानेश्वर महाराजांनी तो विषय तिथे आणलेला आहे. आता या अध्यायामध्ये आपल्याला ध्यानयोग, हठयोग आणि साम्ययोग असे 3 योग आपल्याला शिकायचे आहेत. 3 योग म्हटलेले आहेत. खूप त्याच्यामध्ये काय म्हणे, असं खूप असं शोधत बसण्याची गरज नाही आहे भिंग घेऊन, की ह्या ओया ध्यानयोगाच्या आहेत आणि ह्या हठयोगाच्या आहे आणि हा फरक आहे हठयोग आणि ध्यानयोगामध्ये. कारण त्याच्यामध्ये पुन्हा शुद्ध मराठीमध्ये दर इज अ लॉट ऑफ कॉमन ग्राउंड. म्हणजे हठयोग असं म्हणतात की खरं म्हणतात अष्टांग योगाचाच तो एक भाग आहे, त्याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टींवरती भर दिलेला आहे, त्या दृष्टीने हठयोग वेगळा आहे अष्टांग योगापेक्षा. आणि साम्य योगाला एक अजून छान शब्द परमपूज्य काकांचा मी तुम्हाला सांगतो, ज्याला म्हणजे इथे साम्य योग आहे पण परमपूज्य काका त्याला काय म्हणतात, तर त्याला काकांचा शब्द आहे बाध समाधी. आणि गंमत सांगायची झाली तर आत्ता अभिजितनी ज्या शेवटच्या 3 श्लोकांचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये आपण जे म्हणालो की ते सूत्ररूपाने त्यांनी 6व्या अध्यायाची भगवंतांनी काय करून दिलेली आहे, प्रस्तावना करून दिलेली आहे. त्यातला हा जो 27 क्रमांकाचा श्लोक होता, स्पर्शान कृत्वा
की बाह्य शब्दादी विषयांना दूर ठेवून दोन भुवयांच्या मध्यभागी डोळ्यांची दृष्टी ठेवून वगैरे वगैरे, मी सगळं आता वाचत नाही. हे अष्टांग योगाचं वर्णन आहे. लक्षात येतात, अभ्यास करायला लागल्याने या गोष्टी हळूहळू लक्षात येतात की का म्हणून सूत्ररूपाने म्हटलेलं, असं कुठे म्हटलेलं नाही आहे या ग्रंथामध्ये, पण अभ्यास करताना लक्षात येतं की बरोबर हा जो श्लोक आहे सूत्ररूपाने अष्टांग योगाचं वर्णन आहे, ज्याच्यामध्ये प्राण अपान यांची ऊर्ध्वगती अधोगती प्राप्त न होऊ देता वगैरे वगैरे सगळं प्राणायामाचा जो भाग आहे तो. दुसरं त्याच्या पुढचा जो श्लोक आहे 28, यतेंद्रिय मनोबुद्धीत, की इंद्रिय मनबुद्धी यांचा निग्रह केला आहे, इच्छा भय क्रोध नष्ट झाले आहे, मोक्षातच तत्पर आहे वगैरे वगैरे, हे हठयोगाचं वर्णन आहे. आणि शेवटचा जो श्लोक होता भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, की यज्ञ आणि तप यांचा भोक्ता सर्व लोकांचा महेश्वर, ह्या सगळ्यांना जाणून तो मुनी मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो. हे साम्य योगाचं म्हणजे बाध समाधीचं वर्णन आहे. अगदी लक्षात येतं की कसे बरोबर 3 श्लोक 3 मुख्य जे विषय प्रतिपाद्य विषय आहेत या अध्यायाचे त्याच्याबद्दल आलेले आहे. आणि जो ध्यानयोगावर आरूढ होण्याची इच्छा करतो त्यांनी प्रथम निष्काम कर्म व कर्माने चित्तशुद्धी झाल्यावर तोच साधक मग यमनियम प्राणायाम आसन प्राणायाम वगैरे जी काय म्हणे जो क्रम आहे त्या योगांच्या त्या क्रमाने योगांगाच्या भूमिकेला क्रमाने तो प्राप्त होतो. आणि यालाच योगारूढ असा शब्द वापरलेला आहे. योगारूढ होण्याच्या आधीची त्याचा अधिकारी कोण आहे हे सांगितलेलं आहे. योगारूढ झाल्यानंतर त्याचं काय होतं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 54 ते 60 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यामध्ये ध्यानयोगाचं वर्णन थोडक्यात संपवलेलं आहे. पुन्हा ध्यानयोग म्हणजे अष्टांग योग, मी सारखे अदलबदल करून शब्द वापरतोय, गोंधळ उडू देऊ नका, फार त्याच्यात फरक शोधायला जाऊ नका, मी आधीच सांगितलं. पण खूप गोष्टी सामान्यच आहेत त्याच्यामध्ये, काही गोष्टींवर हठयोगामध्ये जास्त भर आहे. तो आपण अभ्यास जेव्हा प्रत्यक्ष करू 6व्या अध्यायाचा तेव्हा आपल्या लक्षात येईलच. पण या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक साधारण 6 ओव्या 54 ते 60 6-7 ओव्यांमध्ये ध्यानयोग म्हणजे अष्टांग योग महाराजांनी संपवलेला आहे. आणि हठयोगाला पुढे बघणार होतो पण बऱ्याच ओव्या महाराजांनी घेतलेल्या आहेत. तर हे जे श्लोकांचा मी गट सांगितलं त्यातली शेवटची जी ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची, अतिशय सुंदर ओवी आहे, अतिशय महत्त्वाची ओवी आहे. याचं कारण ती समाधीचं वर्णन करते. मी म्हणालो अष्टांग संपला, संपल्यानंतर अपेक्षा काय आहे, समाधी लागला. पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसे सरसीय भूमिके समाधी राहे. अप्रतिम ओवी आहे, पाठ करावी अशी ओवी आहे. पुन्हा एकदा, पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरसीय भूमिके समाधी राहे. याच्यासाठी ही ओवी महत्वाची आहे की तुम्ही कुठल्याही मार्गाने या, अक्षरशः कुठले, इथे तर योगाचं वर्णन सुरू आहे म्हणजे अष्टांग योग, ध्यान योग म्हणजेच अष्टांग योग, हठयोग किंवा साम्य योग, हे सगळ्याचं वर्णन सुरू आहे. पण त्याच्यात तुम्ही बाकीचे योग घाला, भक्तियोग घ्या, कर्मयोग घ्या. शेवटी पुन्हा शुद्ध मराठीत मीटिंग पॉईंट. पण मीटिंग पॉईंट काय, शेवटी यातनं काय होणार आहे, सगळ्यांना समाधीचाच लाभ आहे. तर समाधी म्हणजे काय याची अक्षरशः व्याख्या करून टाकली महाराजांनी, अतिशय सुंदर. आणि साध्या शब्दात सांगतो, परमपूज्य काकांचे शब्द आहे, काका ते समाधीला नाही वापरत पण इतर वेळेला वापरतात, पण ते आपण इथे वापरून घेऊ शकतो. की पुढील पैस पारुखे म्हणजे काय, तर भविष्य काळातल्या उड्या, मागील स्मरावे ते ठाके भूतकाळातल्या बुड्या, हे जिथे पूर्णतः संपलेलं आहे, पूर्णतः ऐसिये सरसीय भूमिके, सरस समाधी राहे. त्यामुळे काय होणं अपेक्षित आहे, आपण जेव्हा साधनेला बसतो, जी कुठली साधना आपण करत असो, नामसाधना असो, ध्यान साधना असो, जी कुठली साधना आपल्याला सद्गुरूंनी दिलेली असेल, तिथे काय होणं अपेक्षित आहे तर हेच व्हायला पाहिजे. मार्ग वेगळे असतील, परिणाम एकच आहे. आणि हा जो ध्यानयोग आहे त्याच्या अनुष्ठानाकरता असं काय म्हणूया त्याला, वनात जाऊन राहावं लागतं बुवा, निगूढ मठ असला पाहिजे, शिवालय असं असलं पाहिजे, एकांत असला पाहिजे, एखादं विशिष्ट पद्धतीचं आसन असलं पाहिजे. म्हणजे आसन म्हणजे बसण्याचंही आसन आणि त्याच्यात घालून जे आपण बसतो, ज्या आसनात बसतो ते पण आसन, असला काहीही आग्रह नाही जो हठयोगाला आहे. पहिला फरक.
म्हणून हठयोग हा जास्त कठीण आहे. पण परमपूज्य खंदारकर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की तो ज्ञानेश्वर महाराजांचा आवडता आहे. आणि ते दिसूनच येतं, कारण हे अष्टांग योगाचं वर्णन मी आत्ता म्हटलं की 6-7 ओव्यांमध्ये संपवलं. पण त्याच्यानंतर भरपूर पुढे वर्णन, भरपूर म्हणजे किती, 200-250 ओव्या जवळपास, हे सगळं वर्णन. मग त्या हठयोगामध्ये विशिष्ट पद्धतीने बसणं, ती पायाची टाच, डाव्या पायाची टाच कुठे दाबायची, उजव्या पायाची कुठे दाबायची, हे सगळं सगळं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा तो आवडता, विचार करू शकतो का असावा. म्हणजे आपण जर त्यांची सद्गुरूंची परंपरा पाहिली, नाथ संप्रदाय आहे आपल्याला माहिती आहे. त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे सद्गुरू गहिनीनाथ, गहिनीनाथांचे सद्गुरू गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे सद्गुरू मच्छिंद्रनाथ. ही जी नवनाथ म्हणतात आपण, ही जी परंपरा आहे, ही विचार केला तर हठयोगाचीच परंपरा आहे. आणि त्याचं म्हणून भगवद्गीतेमध्ये, म्हणूनच पर्यायाने भगवद्गीतेमध्ये नाही, जास्त करून ज्ञानेश्वरीमध्ये, वारकरी संप्रदाय आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराज, पण त्याच्यामध्ये हे असं म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या दोन संप्रदायांचा मिलाफ केलेला आहे, योगाचा आणि वारकरी संप्रदायाचा, आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला इथे ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येतं. त्यामुळे कर्माने ध्यान, ध्यानाने ज्ञान असं ज्याला प्राप्त झालं आहे, त्याचं पुन्हा वर्णन पुन्हा येतं पुढे. त्याच्या अंगाला सुखदुःखे झपाटली तरी त्याचं मन जागं होत नाही, कर्म करूनही त्याला फलाची इच्छा नसते, असा तो योगारूढ पुरुष असतो. आता 6व्या अध्यायातला एक शब्द लक्षात ठेवायचा, योगारूढ, योगावर आरूढ झालेला, त्याचं वर्णन सगळं तिथे, आणि त्याच्या अधिकाराचे वर्णन तिथे येणार आहे. गुरुकृपेने जेव्हा ज्ञानाची जागृती होते, तेव्हा हे जगतच मिथ्या आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतात आहेत. त्यांनी प्रश्न विचारला की हा योगारूढ जो त्याचं सगळं वर्णन तो ऐकतो अर्जुन, त्याला हे कोण देतं, असं भगवंतांना तो प्रश्न विचारतो. हे जे तुम्ही सगळं वर्णन करता इतकं छान आहे सगळं, त्याला कोण देतं. भगवंत म्हणतात, अद्वैतात कोणी कोणाला द्यायचं असतं. अद्वैतामध्ये देण्याची घेण्याची भाषा नाही. आपण एकदा तो विषय पाहिला होता, आठवत असेल तुम्हाला तर. आणि पुढे जितेंद्रिय योगयुक्त पुरुष शरीराने परब्रह्माच्या योग्यतेचा होतो, असं सगळ्या पद्धतीचं एक वर्णन तिथे आलेलं आहे. आणि नंतर हठयोगाचं वर्णन करताना पंथ, त्याला दुसरा शब्द वापरलेला आहे, पंथराज कुंडली योग. अजून एक शब्द आला आता, काय कमी होता आपला गोंधळ, त्याच्यात गोंधळ घालायला अजून एक शब्द, कुंडली योग. कारण हे जे कुंडलिनी शक्ती जागृत करणं वगैरे हे सगळे प्रकार आहे, हे त्या हठयोगाचा भाग आहे सगळं. त्याचं भरपूर वर्णन माऊलींनी केलेलं आहे. मी जसं म्हणालो, पुष्कळ ओव्या दिलेल्या ध्यानयोगापेक्षा हा हठयोग वरच्या भूमिकेचा असल्यामुळे श्री ज्ञानेश्वर महाराजांना हाच योग अधिक प्रिय आहे. त्याचे अधिकारी थोडे असतात, कारण त्याचं आत्ताच वर्णन पण ऐकलं की तो असा घरात बसून करण्याचा योग नाही, आणि म्हणून आपल्याला त्याचं मार्गदर्शन किंवा त्याचं फारसं प्रबोधन आढळत नाही कुठे, कारण त्याचे अधिकारीच मुळात कमी आहेत. त्या योगाच्या सद्गुरूंकडे जाऊन त्या योग्यतेचा अधिकाराचा शिष्य असेल तरच ते घडू शकतं ज्ञानप्रदान, आणि त्याप्रमाणे तशी साधना. पण पुढे सगळ्यात महत्त्वाचा जो योग आलेला आहे, की जे काय म्हणूया ध्येय म्हणून परमपूज्य काका आपल्या सगळ्यांसमोर ठेवतात, त्याला इथे साम्ययोग असं म्हटलेलं आहे. आणि साम्ययोग म्हणजे काय, तर चालती बोलती ब्रह्मसमाधी आहे. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया, दृग्दृश्य विवेक. नेहमीच तो श्लोक मला आवडता, मी तुम्हाला सांगतो. कारण आहे की प्रत्यक्ष निर्विकल्प समाधीमध्ये जो आनंद मिळतो, त्याला पुन्हा कालाची मर्यादा असते. किती वेळ तुम्ही समाधीत बसू शकणार. शेवटी व्युत्थान होणारच आहे, प्रारब्धाने यावंच लागतं. प्रारब्ध तिथे सुद्धा आनंद उपभोगू देत नाही, यावं लागतं. आणि पुढे जर मुख्यतः लोककल्याणाचं कार्य करायचं असेल, ज्याला लोकसंग्रह म्हटलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, प्रत्येकालाच ते करावं लागतं अशातला भाग नाही आहे. पण मुद्दा हा आहे की हे सगळं झालं, कदाचित तो अनुभव आला, पण जगत सत्यत्व गेलं नसेल. चांगदेव महाराज उदाहरण कसे आले होते ज्ञानेश्वर महाराजांकडे आपल्याला माहिती आहे. महान योगी, 1200 वर्ष तपश्चर्या करून मृत्यूला हुलकावणी देऊन हे शरीर, हा देह टिकवलेले, इतके
योगाचे अधिकारी म्हणूया आपल्या भाषेमध्ये, चांगदेव महाराज. ज्ञानेश्वर महाराजांकडे आपल्याला माहिती आहे, वाघावर सिंहावर बसून आले, हा गळ्यात नाग हातात नाग, जी त्यांनी काय म्हणूया हिंस्त्र जे श्वापद आहेत या जगातले, त्यांच्यावर जी एक सत्ता मिळवली होती, विजय मिळवला होता योगाच्या आधारे, त्याचं प्रदर्शन करत आपल्या सगळ्या प्रचंड अनुयायी शिष्यांना समवेत घेऊन आणि थांबले येऊन वेशीवरती. तर काय करावं म्हणजे पत्र पत्रही पाठवलं तेव्हा आपल्याला माहिती आहे, कोरस पाठवलं शेवटी. कारण यांना मान द्यावा तर माझा अहंकार दुखवतो, मान न द्यावा तर ह्यांच्याबद्दल जे काही ऐकलं आहे ते काही म्हणजे साधं प्रकरण नाही आहे हेही मान्य आहे त्यांना. कोरस पाठवून दिलं. आणि मग ह्यांनी तर जिवंत प्राण्यांवरती सत्ता गाजवली. मग आमच्या माऊलींनी जेव्हा भिंत चालवली तिथे, की जे जड पंचमाभूतांवर सुद्धा, तिथे मग त्यांचा अहंकार मात्र लयाला गेला, की अरे बापरे, योगाचा हा चमत्कार मी नव्हता कधी पाहिला, ऐकला किंवा मिळवलेला. म्हणजे थोडक्यात काय, की ज्याला जी भाषा कळते ती भाषा वापरावी लागते. आणि नंतर मात्र अनुग्रह जो दिला तो ज्ञानेश्वर महाराजांनी नाही दिलेला आहे चांगदेव महाराजांना. या छोट्याशा मुक्ताईकडनं तो अनुग्रह दिलेला आहे. म्हणजे 12 वर्षाची मुक्ताई आणि 1200 वर्षाचे चांगदेव महाराज, 1200 वर्ष टिकवलेला देह त्यांनी अनुग्रहानंतर जी कृपा झाली सोडून दिलेला आहे. कशाबद्दल बोलतोय आपण? साम्ययोग. त्यामुळे चालती बोलती ब्रह्मसमाधी, हे सगळं, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा बोतला भाव, याला म्हणतात ब्रह्मसमाधी, याला म्हणतात साम्ययोगी, याला म्हणतात बाध समाधी, चालती बोलती समाधी. म्हणजे काकांचा फार सुंदर शब्द आहे, की व्यवहार सुरू आहेत, बोलणं सुरू आहे, सगळे व्यवहार सुरू आहेत सगळ्या पद्धतीचे, समाधीला धक्का नाही आहे. कारण समाधी जो लागतो, पुल्लिंगी शब्द आहे समाधी, आपण नेहमीच पाहतो, समाधी जो लागतो, ज्याला निर्विकल्प समाधी वगैरे म्हणता येईल, ती बैठकीची समाधी झाली. पण माझे सगळे व्यवहार सुरू असताना जी समाधी मोडत नाही, अर्थात त्याच्यामध्ये द्वैत असतं, पण ती मोडत नाही या दृष्टीने की या जगताचा बाध झालेला असतो. आणि बाध या शब्दाची व्याख्या सांगतो आणि थांबतो, आपली वेळ होऊन गेली आहे. दृढ मिथ्यात्व निश्चय, त्याला बाध असं म्हणतात. त्याला नारायण महाराजांच्या वाचेत सहजयोग म्हणतात, असं वृषाली म्हणते. अजून एक नवीन शब्द आपल्याला कळला, सहजयोग, बाध समाधी. पण त्याचा अर्थ काय आहे तर दृढ मिथ्यात्व निश्चय. आणि म्हणून समाधी मोडत नाही, किती तर्कशुद्ध आहे पहा विचार. कारण जे घडतंय माझ्या आजूबाजूला ते मिथ्य आहे, हे शब्द आता उरलेले नाही आहेत पोकळ, जे माझे असतात, मी फक्त बडबड करतो. त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेलं असतं. आणि म्हणून माझ्या आजूबाजूला काय सुख आहे का दुःख आहे, त्यांनी त्यांची समाधी मोडत नाही. थोडक्यामध्ये ते त्या आनंदातच असतात. अर्थातच व्यवहारापुरती द्वैतावर यावंच लागतं, पण ते तेवढ्यापुरती. तेवढं झालं की ते पुन्हा समाधीमध्ये परत ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, असं त्यांचं वर्णन म्हणून करण्यात येतं. असो, आपली वेळ होऊन गेली, आज थांबूया आणि आजच्या वाचनाला इथे विराम देऊ. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.